अमरावतीच्या जनार्दनपेठ परिसरातील रहिवासी वैभव संजय मालवीय आणि त्यांचे सहकारी महादेव खोरी येथील टेकडीवर असलेल्या हनुमान मंदिरात फोटो काढण्यासाठी गेले होते। यावेळी तिथे दडून बसलेल्या तिघा अज्ञात व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ केली। घाबरलेल्या वैभव आणि त्यांच्या मित्रांनी दुचाकी सोडून पळ काढला। मात्र या तिघांनी वैभवच्या मित्राची दुचाकी घेऊन त्यांचा पाठलाग केला। राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाठून या तिघांनी वैभव आणि त्यांच्या मित्राला मारहाण करून 2 मोबाईल फोन आणि दुचाकी असं ऐकून 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून पळ काढला। या घटनेची तक्रार वैभव मालवी यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदवताच पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे। फ्रेजरपुरा पोलिसांच्या डिटेक्शन ब्रँच पथकाने अवघ्या 24 तासात तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तिघा आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विजयनगर गोपालनगर येथे राहणारे यश दिनेश भटकर, आदर्श नगर येथे राहणारा साहिल गणेश गव्हाळे तर हर्षद मनोज रामटेके या आरोपींकडनं लुटलेली दुचाकी, 2 मोबाईल फोन आणि 1 चाकू असा 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या नेतृत्वात पार पडली। यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे, पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन आणि पोलीस कर्मचारी योगेश श्रीवास, हरीश बुंदेले, शशिकांत गवई, हरीश चौधरी, रोशन वराडे आणि जयेश परिवाले यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे। तर पुढील तपास सुरू आहे। यामध्ये आपल्याकडे पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे अपराध क्रमांक 306/25 कलम 309(6), 351(2), 352, 335 BNS अन्वये गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये फिर्यादी आहेत वैभव संजय मालवीय, राणा जनार्दनपेठ, हे आपल्या 3 ते 4 मित्रांसह आपलं महादेव खोरी जे हनुमान टेकडी आहे तिथं सनसेट पॉइंटवर फोटो काढण्यासाठी आले होते। त्यावेळी तिथे 3 अनोळखी इसम जे आहे हे दडून बसलेले होते। त्या फिर्यादी व त्याच्या साथीदारांना पाहताच त्यांनी त्यांना शिवीगाळ चालू केली। आरोपितांनी शिवीगाळ चालू केली असता ते फिर्यादी व त्याचे साथीदार घाबरल्यामुळे ते तिथून पळून जात होते। पळून जाताना फिर्यादींची जी हे होती मोपेड होती ते तिथे राहून गेली। आरोपी व त्याच्या साथीदारांनी ती मोपेड घेऊन त्यांचा पाठलाग केला फिर्यादी व त्याच्या मित्रांचा आणि त्यांना पोलीस स्टेशन राजापेठच्या हद्दीमध्ये जे श्रीकृष्ण मंदिर आहे त्याच्याजवळ त्यांना तिथे थांबवले। त्यांना लाठीने मारहाण केली आणि त्यांच्या जवळील जे फिर्यादी जवळील मोबाईल, आयफोन मोबाईल किंमत अंदाजे 1,00,000 रुपये, त्याच्या मित्राकडील रिअलमी कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 30,000 रुपये आणि जी फिर्यादीची गाडी होती अशा 3 वस्तू त्यांनी लुटून नेल्या। टोटल किंमत जी आहे मुद्देमालाची ती 2,30,000 असा एवढं त्यांनी लुटून नेला। घटना घडल्यानंतर ताबडतोब माननीय सीपी सर, रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डीसीपी सागर पाटील सर, एसीपी फुंकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे प्रमुख PSI महाजन व त्यांची टीम, श्रीवास मेजर व त्यांची टीम जी आहे यांनी अतिशय शिताफितीने 24 घंटाच्या आत आरोपींना ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांच्यावरून सर्व मुद्देमाल जो आहे तो जप्त केलेला आहे।